फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत आणि महिला आणि सबलीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आपण इथं सकाळ सेवा समाज एकत्रीकरणासाठी आपला समाज जास्तीत जास्त संघटित व्हावा यासाठी जमलेलो आहोत. आपण आजपर्यंत बघितलं आहे की आपण इतर समाजातल्या लोकांसोबत सुद्धा वावरत असतो. असं नाही की फक्त आपल्या समाजातल्या लोकांसोबत वावरतो. आपण जगात वावरताना सर्वांसोबत वावरत असतो. इतर समाजातले लोक आपल्याबद्दल काय बोलतात माहिती आहे? लेवाकातील लोक एकत्र येत नाहीत, ते संघटित नाहीत, ते कधीच एकत्र होऊ शकत नाहीत असे शब्द ते आपल्यासाठी वापरतात आणि आपल्या LPचा फुल फॉर्म ते लेग्स पुलर असा करतात. हे एकमेकांच्या तगड्या होतात, ते कधीच एकत्र येऊ शकत नाही असं ते म्हणतात. आपल्याला हे खोडून काढायचं आहे. आज आपण त्यासाठी तिथे जमलेलो आहोत आणि आपण LPचा फुल फॉर्म लेग्स पुशर असा करायचा आहे. आपला समाज, आपल्या समाजातले सर्व बंधू व भगिनी खूप शिकलेले हायली क्वालिफाईड लोक आपल्या समाजात आहेत. जास्तीत जास्त शिकलेले लोक, तरुण युवा आपल्या समाजात आहेत आणि एवढं असताना सुद्धा आपण संघटित का नाही आहे? प्रत्येकाकडे काही प्लस पॉईंट असतात, काही मायनस पॉईंट असतात. आपण इतर समाजांशी जर कंपॅरिझन केली तर जैन लोक बघा एकदम संघटित आहेत. जैन लोकांनी तर त्यांच्या समाजातले मुलं मुली जास्तीत जास्त IAS व्हावे म्हणून संघटितपणे प्रयत्न केले आणि आता जेव्हा IAS ची लिस्ट बाहेर पडली तर जास्तीत जास्त जैन मुलं मुली होते. तर आपण मारवाडी माहेश्वरी समाजाचंही बघितलं तर ते सुद्धा संघटित आहे. आता मग अशी सरांनी सांगितलं राजस्थानी लोक अतिशय संघटित आहेत, मारवाडी लोक वगैरे, आणि त्यांच्या संघटना अगदी नॅशनल लेवलपर्यंत पासून ते अगदी तळागाळापर्यंत स्थानिक लेवलपर्यंत आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपलं एक सिस्टम डेव्हलप करायचं आहे, त्याच पद्धतीने आपलं एक स्ट्रक्चर आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कामसुद्धा सुरू करायचं आहे. आणि सुरू करायचं आहे म्हणजे काय, आपण त्या पद्धतीने काम ऑलरेडी सुरू केलं आहे. अशा पद्धतीने आपल्या समित्या, उपसमित्या वगैरे अगदी स्थानिक लेवलपर्यंत स्थापन सुद्धा झालेलं आहे की अगदी ग्रामीण भागातल्या लोकांना काही मदत हवी असेल तर तुम्ही या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट करा. तर या पद्धतीने आपलं एक नेटवर्क असं छान जमलं पाहिजे की आपल्या समाजातले एक असं डेटाबेस आपला क्रिएट झाला पाहिजे की आपल्या समाजातले डॉक्टर लोकांची एक समिती किंवा वकील लोकांची एक समिती. आता ग्रामीण भागात बरेचसे प्रश्न आहेत की त्यांना वकिलाबद्दल काही माहिती नसते किंवा काही माहिती नसते तर कुठल्या इन्फॉर्मेशन त्यांना कशा मिळाल्या पाहिजे किंवा बिझनेस त्यांना सुरू करायचे असतील तर कशा पद्धतीने सुरू केले गेले पाहिजे. ग्रामीण भागात आपण बघितले तर अनेक समस्या आपल्याला दिसतात. एक म्हणजे मुला मुलींचे लग्न लवकर जमत नाही आहे. दुसरं तिथे उद्योजकता विकास झाला पाहिजे तिथल्या, किंवा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन, महिलांसाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे मार्गदर्शन, मुली युवक युवतींसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स आपल्याला आयोजन करावं लागेल. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या जेव्हा आपले हे स्ट्रक्चर सगळं फुल्ली डेव्हलप होईल तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी डिलिव्हर्ड करणं खूप सोपं होईल. आणि या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर वेने सर्क्युलेट झाल्या तर एक आपलं चांगलं स्ट्रॉंग असं नेटवर्क बनेल. आपले समाज अधिक स्ट्रॉंग आणि स्टेबल असा बनावा असं आपल्याला सर्वांना वाटत असेल तर नक्कीच आपल्याला संघटित व्हावं लागेल. द्राक्ष जेव्हा आपण विकत घ्यायला जातो आपण बघतो तर द्राक्षाचा भाव काय 80 रुपये किलो, पण बाजूला पडलेले सुटे द्राक्ष 20 रुपये किलो. हा बघितला संघटित नसल्याचा परिणाम. आणि तसाच काहीसा परिणाम आपल्या समाजावर होतोय. आपल्या समाजाला काहीसं डावललं जात आहे. आपण आजपर्यंत बघितलं की आपल्या समाजाला काहीसं डावललं जात आहे. राजकारणात म्हणा, कुठेही म्हणा, आपल्या समाजाला डावललं जात आहे. आणि असं होऊन चालणार नाही. आपल्याला संघटित व्हावं लागेल आणि जेव्हा आपला समाज संघटित होईल तेव्हा आपली युनिटी दिसेल, तेव्हा मात्र आपल्यावर कोणीही अन्याय करू शकणार नाही. आणि हा अन्याय करणं जर टाळायचं असेल तर आपल्याशिवाय संघटित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यासाठी आत्ताही आपल्याला डोळे उघडावे लागतील. आता आपण जेव्हा संघटित व्हायची भाषा करायला लागलो, काही लोक अजूनही असे म्हणतायत आतापर्यंत आपण कुठे संघटित होतो, आता काय गरज पडली याची. असं व्हायला नको. मागचा भूतकाळ बदलणं आपल्या हातात नाही, पण भविष्यकाळ घडवणं आपल्या हातात आहे. तो आपण बदलू शकतो. आणि जर असं केलं नाही तर आपल्या पुढची युवा पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपण असंघटित राहिलो तर आपल्यावर अन्याय नेहमीच होत राहील. आपल्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहे. ग्रामीण भागात वेगळे प्रॉब्लेम्स, शहरी भागात वेगळे प्रॉब्लेम्स, युवक युवतींच्या समस्या,
शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम देणे किंवा त्यांच्यासाठी सबसिडरीज आणणे, वेगळ्या आता आधुनिक पद्धतीने शेती वगैरे केली जाते त्याचंसुद्धा त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. शेती असूनसुद्धा आपण एवढे शेतकरी समाजातलेच आहोत, पण शेती असूनसुद्धा आपण एवढे पुढारलेले नाही. कमी शेतीमध्ये सुद्धा आजकाल खूप उत्पन्न घेता येतं आणि त्याचं मार्गदर्शन आपल्याला करावं लागेल. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या यासाठी आपण जेव्हा संघटित होऊ, एक आपलं नेटवर्क आणि एक छान स्ट्रॉंग आणि स्टेबल असं आपलं स्ट्रक्चर जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचवू शकू. आणि त्यासाठी आपण सर्वांना संघटित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज आपण इथं सर्व उपस्थित आहात. तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आपण सर्वांनी आता संघटित तर झालंच पाहिजे. आज आपण एक शपथ घेऊया. मी माझ्या समाजासाठी माझी बांधिलकी आहे. माझ्या समाजाची प्रगती हीच माझ्यासाठी गरजेची आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण संघटित राहू. आमच्या प्रत्येक कार्यातून माझी बांधिलकी दिसेल. धन्यवाद. जय देवा. जय देवा. आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे की आपण ज्या क्षेत्रात शिरतो ते क्षेत्र काबीज करून राहतो. म्हणजे मग ते IT क्षेत्र असेल, इंजिनिअरिंगचं क्षेत्र असेल, मेडिकलचं क्षेत्र असेल, तर हीच गुणवत्ता जर आपण या संघटनाच्या कार्यामध्ये वापरली तर निश्चितच आपण हे संघटन अधिक मजबूत होईल आणि आपण पुढे जाणार आहोत.